नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। कार्तिकी यात्रेचे आमंत्रण कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना नाही, मंदिर समितीने घेतला निर्णय। दाम दुप्पट पैसे करून देतो म्हणून गुंतवणूकदारांना 1 कोटीला गंडा। मंगळवेढा तहसीलमध्ये युद्ध पातळीवर कुणबी प्रमाणपत्राची शोध मोहीम सुरू। मंगळवेढ्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे ज्वारी पिकास जीवनदान, वीज पडून 1 गाय पडली मृत्युमुखी। जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक आणि वारी कालावधीत भाविकांच्या सुविधांसाठी दर्शन रांगेजवळ तात्पुरते विश्रांती कक्ष उभारण्यात येणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। पंढरपूर येथील कार्तिकी यात्रेतील श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस की अजित पवार यांना बोलवायचे या पेचात सापडलेल्या मंदिर समितीची मराठा आरक्षण आंदोलनामुळे सुटका झाली आहे। महापूजेसाठी कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना बोलवायचे नाही असा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला आहे। मराठा आरक्षण आंदोलकाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यात येतील असा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे। कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना बोलवायचे याबाबतचा निर्णय मंदिर समितीने घेतलेल्या बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी घेण्यात आलेल्या बैठकीत होणार होता। मागील वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही महापूजा झाली होती। आता फडणवीस यांना बोलवायचे की अजित पवार यांना बोलवायचे याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येणार होता। येथील भक्त निवासामध्ये ही बैठक सुरू असताना सकल मराठा मोर्चाचे समन्वयक मराठा आंदोलकांना घेऊन बैठकीत घुसले। 1 मराठा लाख मराठा या घोषणांनी भक्त निवास दुमदुमून गेले। बैठकीतील सदस्य मंडळी गोंधळून गेली। यावेळी हा निर्णय घेण्याचे टाळण्यात आले। मराठा आरक्षण आंदोलकाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला। आधीच पेचात सापडलेल्या मंदिर समिती सदस्यांची मराठा आरक्षण आंदोलकामुळे मोठी सुटका झाली आहे। फडणवीस यांना पाचारण केले असते तर अजित पवार यांची खप्पा मर्जी मंदिर समितीवर झाली असती। फडणवीस यांना दोखावणेही तितकेच धोक्याचे होते। यामुळे मराठा आरक्षण आंदोलन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या व समितीच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे। रिअल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीत गुंतवलेल्या पैसे दामदुप्पट करून देतो असे म्हणून 365 गुंतवणूक ठेवीदारांना 1 कोटीचा गंडा घातल्याप्रकरणी कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सदर घटनेची हकीकत अशी की 2012 कलकम रिअल इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड कंपनी सोलापुरातील शुभराय टावर या ठिकाणी कार्यरत असून फिर्यादी संगीता राजेंद्र सलगर वय वर्ष 40 राहणार उमरगा जिल्हा उस्मानाबाद यांचा विश्वास संपादन करून कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी फिर्यादीसह त्यांच्या ओळखीचे लोक नातेवाईक अशा 365 गुंतवणूकदारांकडून 1,32,08,57 रुपये स्वीकारून ते दामदुप्पट करून देतो असे म्हणून आमिष दाखवले। परंतु कंपनीने असे कोणतेही दामदुप्पट पैसे न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलकम रिअल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे मालक विष्णू दळवी, विजय सुपेकर, सुनील रघुनाथ वांद्रे, अरविंद गोविंद वाघमारे, लक्ष्मण चंद्रकांत भोई, ज्ञानेश्वर साठे व त्यांचे सहकारी यांनी फसवणूक केली। फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसवडे हे करीत आहेत। मराठा आरक्षण बाबत कुणबी प्रमाणपत्र तपासण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवेढा तहसील कार्यालयामध्ये कक्ष स्थापन करून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली आहे। मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या नक्कल विभागात उपलब्ध असलेले मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावातील दप्तर तपासणी सुरू असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणाकडे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या संदर्भातील कागदपत्रे उपलब्ध असतील तर त्याची वैधता तपासण्यासाठी घेऊन यावे। कागदपत्रे मोड लिपीतील असली तरी तपासून घेण्यात येतील। अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी तथा नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। मंगळवेढा तालुक्यामध्ये बुधवारी सकाळी अचानक जवळपास तासभर पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्याने सर्व रस्ते जलमय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। हा पाऊस रब्बी ज्वारी पिकात जीवनदान ठरणार असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे। दरम्यान खुपसंग येथे वीज पडून एका पशुपालकाची खिलार गाय मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे।
बुधवारी पहाटे 5:30 पासून आकाशात अचानक ढग येऊन रिपरिप पावसाला प्रारंभ झाला। सकाळी 7 वाजता पावसाने आपली गती अधिक वाढवून ढगांच्या गडगडाटासह पावसाळ्यातील आठवण जागे करत विजांचा कडकडाट 2 वेळा झाल्याने त्यामधील एक वीज खुपसंगी परिसरात एका पशुपालकाच्या शेतात पडली। यामध्ये धर्मा मसा भोसले यांची खिलार गाय मृत्युमुखी पडून जवळपास 25 ते 30 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज संबंधित सजेचे तलाठी जिरापुरे यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे। यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे रब्बी ज्वारीची पिके पावसाअभावी त्यांची वाढ खुंटत चालली होती। दरम्यान आज पडलेल्या पावसामुळे काहीशा प्रमाणात त्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे। सोलापूर येथे गुंतवणुकीच्या रकमेवर 20% परतावा देतो असे सांगून विश्वास संपादन करून इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून नंतर कराराप्रमाणे परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। संशयित आरोपी रवींद्र रमेश लाडे व अमृता बाबूराव रणसुबे राहणार दोघेही सोलापूर या दोघांनी मिळून दाजीपेठ येथील राघवेंद्र भवन येथील दुकान गाळ्यात गोल्डीफाय LLP रॉयल इन्व्हेस्टमेंट ही कंपनी स्थापन केली। गुंतवणूक रकमेवर दरमहा 20% परतावा देतो असे आमिष दाखवून तसे करारपत्र लिहून देत फिर्यादी अनिल व्यंकटेश कुलकर्णी वय वर्ष 56 राहणार पद्मानगर सोलापूर यांचा विश्वास संपादन करून 16 लाखांची गुंतवणूक केली। सुरुवातीस फिर्यादीस वेळोवेळी 98,600 रुपये इतकी रक्कम दिली, परंतु 6,14,000 रुपये अद्यापर्यंत मिळाली नाही। तसेच जय संगा यांचे 7,70,000, संतोष पारशेट्टी यांचे 9,14,000 अशी रक्कम संशयित आरोपींनी आमिष दाखवून गोळा केली। एकूण 22,98,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वरील संशयित आरोपींच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत। पंढरपूर येथील कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात। कार्तिकी शुद्ध एकादशी गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी असून यात्रा कालावधीमध्ये 14 ते 27 नोव्हेंबर असा राहणार आहे। या कालावधीत यात्रा सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात। दर्शन रांगेतील वारकरी भाविकांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्शन रांगेजवळ खासगी मालकीच्या जागेवर तात्पुरते विश्रांती कक्ष उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, दर्शन रांगेजवळ असणाऱ्या तात्पुरत्या विश्रांती कक्षामध्ये भाविकांना औषध उपचार केंद्र, स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता आदी सुविधा देण्यात येणार आहेत। दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी दर्शन रांगेत ज्या ठिकाणाहून घुसखोरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसह CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। पत्रा शेड जवळील असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी दर्शन रांगेतून सुलभ शौचालयाकडे जाण्यासाठी तात्पुरत्या मार्गाची व्यवस्था करावी, तसेच तेथून घुसखोरी होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी, व्यवस्थाही करण्यात यावी। यात्रा पाणी पुरवठा करावा, वाळवंटाची स्वच्छता व पुरेशा प्रकाश राहील याबाबत नियोजन करावे, तसेच अतिक्रमणे मोहीम राबवावी, पिण्याच्या पाण्याची नमुने वेळोवेळी तपासावेत, तात्पुरते उभारण्यात आलेल्या शौचालयाची सतत स्वच्छता करावी, त्यासाठी अधिकचे कर्मचारी नेमावेत, विष्णुपद बंधाऱ्याजवळ असणाऱ्या सांडपाण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, धोकादायक इमारतींना ठळक फलक लावावे, तसेच त्या ठिकाणी बॅरिगेटिंग करावे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या आहेत। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।